हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. मी गणेश उपेवाड आणि स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. युट्यूब चॅनलचं नाव पण गणेश उपेवाड हेच आहे. आपण महाराष्ट्राचा भूगोल या संदर्भात माहिती घेत आहोत आणि महाराष्ट्राचा भूगोल याच्याशी संबंधित आपण एकूण 34 लेक्चर ऑलरेडी अपलोड केलेले आहे. 34 व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो 35वा व्हिडिओ आहे. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्रातील GI टॅग याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये किती GI टॅग असलेले वस्तू आहेत, कृषी विषयक असो, हस्तकला संबंधित असो, तर जेवढे GI टॅग आहेत त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तुम्ही तर ऑलरेडी टायटल आपण नोट करून ठेवलेलं आहे, बघू शकता. आज आपण महाराष्ट्रातील GI टॅग याबद्दल माहिती घेणार आहोत. आता GI टॅग म्हणजे काय, भौगोलिक निर्देशांक म्हणजे काय आणि कोणत्या उद्देशाने ते लागू करण्यात आलेला आहे. तर इथं बघू शकता आपण जो कायदा आहे, जो कायदा 1999 ला पास करण्यात आलेला आहे, त्या कायद्याच्या अंडरमध्ये हे GI टॅग प्रदान करण्यात येते. तो कायदा आहे तो भौगोलिक संकेत नोंदणी आणि संरक्षण कायदा 1999 ला. 1999 ला एक कायदा करण्यात आलेला आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून. आणि देशामध्ये जेवढे महत्वाचे जे वस्तू आहेत, वस्तू कृषी विषयक वस्तू असो, हस्तकला संबंधित वस्तू असो, किंवा आणखीन असे जिओग्राफिकल एरियामध्ये भेटणारे जे वस्तू त्यांना विशेष दर्जा आहे किंवा विशेष महत्व आहे, अशा वस्तूंना इंडिकेट करण्यासाठी जिओग्राफिकल इंडिकेशन किंवा भौगोलिक निर्देशांक याबद्दल ऍड करण्याचा जे अधिकार आहे तो या कायद्याच्या अंतर्गत देण्यात आलेला आहे. आणि त्या लोकेशनला, त्या जिओग्राफिक एरियामध्ये तो विशेष वस्तू किंवा जे पदार्थ आहे त्याला विशेष दर्जा देण्यात आलेला आहे. आणि त्याची नोंदणी हे जे त्याची जे नोंदणी आहे भौगोलिक संकेत नोंदणी यांच्या मार्फत केले जाते. आणि टोटल जे कंट्रोल आहे ते कंट्रोलर जनरल पेटंट्स डिझाईन अँड ट्रेडमार्क यांच्या अंडरमध्ये भौगोलिक संकेत नोंदणी यांच्या मार्फत केली जाते. आणि हे जे नियंत्रण संस्था आहे त्याची स्थापना कोणत्या कायद्याअंतर्गत झालेली आहे, तर भौगोलिक संकेत नोंदणी आणि संरक्षण कायदा 1999 या कायद्याअंतर्गत त्याची नोंदणी झालेली आहे. आणि या कायद्याची जी अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी 15 सप्टेंबर 2030 पासून लागू करण्यात आलेली आहे. आता हे GI टॅग म्हणजे काय? GI टॅग म्हणजे GI टॅग अशा विशिष्ट भौगोलिक प्रदेशातून निघालेल्या उत्पादनांना दिल्या जाते. म्हणजे त्या लोकेशन मध्ये किंवा विशिष्ट अशा लोकेशन मध्ये जे वस्तू किंवा पदार्थ आहे त्याला एक विशेष दर्जा आहे, विशिष्ट असा स्वरूप आहे. तर अशा पदार्थांना, अशा वस्तूंना GI टॅग दिला जातो. आणि GI टॅग मुळे काय होते, तर GI टॅग मुळे त्या वस्तूला आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये, आंतरराष्ट्रीय मार्केटिंगमध्ये एक महत्व येऊन जाते आणि त्याची एक विशेषता तयार होत असते. तर त्या उद्देशानं हा कायदा करण्यात आलेला आहे आणि त्या उद्देशानं GI टॅग भारत सरकारच्या माध्यमातून देण्यात येते. आणि या GI टॅगची जे कालावधी आहे ते 10 वर्षासाठी कालावधी आहे किंवा 10 वर्षासाठी तो GI टॅग वैध असतो. तिथं आपण जे काही महत्वाची फॅक्च्युअल माहिती आहे त्याबद्दल माहिती घेतलेली आहे. ते कायदा लक्षात राहू द्या. GI टॅग हे भारत सरकार अंतर्गत जो कायदा केलेला आहे भौगोलिक संकेत नोंदणी आणि संरक्षण कायदा, याच्या अंतर्गत जे कंट्रोलर ऑथॉरिटी आहे किंवा नियंत्रण संस्था आहे ते आहे कंट्रोलर जनरल पेटंट्स डिझाईन अँड ट्रेडमार्क यांच्या अधीनस्थ भौगोलिक संकेत नोंदणी मार्फत हा GI टॅग प्रदान केला जातो. आणि 2003 ला हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. ही फॅक्च्युअल माहिती लक्षात राहू द्या, याच्याशी संबंधित प्रश्न येऊ शकतात. आता देशामध्ये जर बघतो म्हणलं तर सर्वात जास्त GI टॅग हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये दिलेले आहेत. आणि महाराष्ट्र GI टॅग संदर्भात आघाडीवर आहे. तर सध्या आपण महाराष्ट्रातील विभागनीय GI टॅग बघणार आहोत. इथं आपण बघू शकता कोकण विभागापासून सुरुवात करणार आहोत आणि त्यानंतर विभागनीय आपण कोणत्या वस्तूला किंवा कोणत्या घटकाला GI टॅग मिळालेला आहे ते आपण बघणार आहोत. तिथं बघू शकता तुम्ही महाराष्ट्रातील विभागनीय GI टॅग. पहिला आहे कोकण विभागातील GI टॅग. आता कोकण विभागामध्ये एकूण किती GI टॅग मिळालेले आहे आणि कोणत्या वस्तूंना मिळालेले आहे किंवा कोणत्या पदार्थाला मिळाले आहे ते आपण बघणार आहोत. तर पहिला आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये जे फेमस हापूस आंबा आहे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात फेमस असलेला हापूस आंबा याला GI टॅग देण्यात आले आहे. तसंच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकम याही वस्तूला GI टॅग देण्यात आलेला आहे.
त्यानंतर पालघर आणि ठाणे जिल्हा. पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये जे जीआय टॅग मिळालेले वस्तू आहेत ते आहे गोलवड चिकू, गोलवड चिकू, वारली चित्रकला असे दोन वस्तू आहेत ज्याला जीआय टॅग मिळालेला आहे. पालघर आणि ठाणे जिल्हा, गोलवड चिकू आणि वारली चित्रकला. त्यानंतर जिल्हा रायगड. आता रायगड मधील जे जीआय टॅग असलेली वस्तू आहे ते आहे अलिबाग पांढरा कांदा. अलिबाग मधील पांढरा कांदा, जिल्हा रायगड, हे जीआय टॅग मिळालेली वस्तू आहे. आता कोकण विभागातील जे महत्वाचे जीआय टॅग आहे त्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. परत एकदा रिवाइज करूया. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा जीआय टॅग असलेली वस्तू हापूस आंबा कोकम. पालघर आणि ठाणे जिल्हा जीआय टॅग असलेली वस्तू गोलवड चिकू आणि वारली चित्रकला. रायगड जिल्हा, रायगड जिल्ह्यामधली अलिबाग पांढरा कांदा हे जीआय टॅग मिळालेले वस्तू आहेत. त्यानंतर आहे जे महाराष्ट्रातील प्रमुख आपण जीआय टॅग बघत आहोत. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील जीआय टॅग असलेले पदार्थ आपण बघणार आहोत, वस्तू आणि पदार्थ बघणार आहोत. ते इथं पुणे जिल्हा आहे. आपण आता कोकण विभागातील जीआय टॅग बघितलेले आहोत. आता आपण पश्चिम महाराष्ट्रातील जीआय टॅग जे वस्तू आहे जिल्हा आणि बघणार आहोत. पहिले आहे पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यातील महाबळेश्वर स्ट्रॉबेरी, पुणेरी पगडी, महाबळेश्वर स्ट्रॉबेरी, पुणेरी पगडी, आंबेमोहोर भात आणि पुरंदर अंजीर असे एकूण 4 वस्तूंना जीआय टॅग मिळालेला आहे. जिल्हा पुणे. परत एकदा आपण बघूया. पुणे जिल्हा, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, पुणेरी पगडी, आंबेमोहोर भात आणि पुरंदरची अंजीर असे एकूण 4 वस्तूंना जीआय टॅग मिळालेला आहे. जिल्हा पुणे. त्यानंतर आहे नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 3 वस्तूंना किंवा पदार्थांना जीआय टॅग मिळालेला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये पहिलं आहे नाशिकचे द्राक्ष, खूप फेमस आहे. द्राक्षचे बगीचेच भरपूर प्रमाणात नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत आणि महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा द्राक्षासाठी फेमस आहे. त्यानंतर आहे नाशिक व्हॅली वाईन. पहिले नाशिकचे द्राक्ष, त्यानंतर नाशिक व्हॅली वाईन आणि लासलगावचे कांदे असे एकूण 3 पदार्थांना जीआय टॅग मिळालेला आहे. नाशिक जिल्ह्यातील 3 पदार्थांना जीआय टॅग मिळालेला आहे. कोणते ते पदार्थ? नाशिकचे द्राक्ष, नाशिक व्हॅली वाईन, लासलगावचे कांदे असे 3 वस्तूंना जीआय टॅग मिळालेला आहे. त्यानंतर आहे सांगली जिल्हा. सांगलीमध्ये जे जीआय टॅग मिळालेले वस्तू आहेत सांगलीची हळद आणि सांगलीचे मनुके. सांगली जिल्ह्यामध्ये 2 वस्तूंना जीआय टॅग मिळालेला आहे. सांगलीची हळद आणि सांगलीचे मनुके. त्यानंतर आहे सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यामध्ये 2 वस्तूंना जीआय टॅग मिळालेला आहे. सोलापूर चादर आणि सोलापूर केरी टॉवेल आणि सोलापूरचे डाळिंब 3 वस्तूंना मिळालेला आहे. सोलापूरमध्ये 3 वस्तूंना जीआय टॅग मिळालेला आहे. सोलापूर चादर, सोलापूरचे केरी टॉवेल आणि सोलापूरचे डाळिंब. केरी टॉवेल आणि चादर हे सोलापूरचे फेमस आहे आणि त्यांना जीआय टॅग मिळालेला आहे. त्यानंतर आहे सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यातील एका वस्तूला जीआय टॅग मिळालेला आहे ते आहे वाघ्या घेवडा. सातारा जिल्हा वाघ्या घेवडा जीआय टॅग असलेली वस्तू वाघ्या घेवडा आहे, जिल्हा सातारा. त्यानंतर आहे जळगाव जिल्हा. जळगावचे केळी फेमस आहेत, महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. फक्त महाराष्ट्रामध्ये नाही तर अख्ख्या देशामध्ये आणि जगामध्ये जळगावचे केळी खूप फेमस आहे. जळगाव जिल्हा जीआय टॅग असलेली वस्तू जळगावचे केळी आणि जळगावचे भरीत वांगे असे 2 पदार्थांना जीआय टॅग मिळालेला आहे. जळगाव जिल्हा, जळगावचे केळी आणि जळगावचे भरीत वांगे जीआय टॅग असलेले हे 2 पदार्थ आहे. त्यानंतर आहे नंदुरबार जिल्हा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार तूर डाळ, नंदुरबारची तूर डाळ या वस्तूला पदार्थाला जीआय टॅग मिळालेला आहे. हे झालं पश्चिम महाराष्ट्रातील जीआय टॅग असलेले पदार्थ आणि वस्तू. त्यानंतर आपण मराठवाड्यातील जीआय टॅग असलेले पदार्थ याबद्दल माहिती घेणार आहोत. मराठवाड्यातील जीआय टॅग. पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर मधील जे जीआय टॅग असलेली वस्तू आहे ते आहे पैठणी साडी आणि कापड. खूप फेमस आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची मागणी आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा पैठणी साडी आणि कापड हे जीआय टॅग असलेलं वस्तू आहे. त्यानंतर बीड जिल्हा. बीडचे सीताफळ आणि बीडचे केसर आंबा याला जीआय टॅग मिळालेला आहे. जिल्हा बीड. बीड मध्ये 2 वस्तूंना जीआय टॅग मिळालेला आहे. बीडचे
सीताफळ आणि बीडचे केसर आंबा. त्यानंतर आहे जालना जिल्हा. जिल्हा जालना. जालनामध्ये दोन वस्तूंना किंवा पदार्थांना जीआय टॅग मिळालेला एक आहे जालन्याचे मोसंबी आणि जालन्याचे दगडी ज्वारी. जालन्याचे मोसंबी आणि जालन्याचे दगडी ज्वारी असे दोन वस्तूंना जीआय टॅग मिळालेला आहे. त्यानंतर आहे लातूर जिल्हा. लातूर जिल्ह्यामध्ये एकूण 3 वस्तूंना जीआय टॅग मिळालेला आहे. लातूर जिल्हा पहिला आहे लातूरचे बोरसुरी तूर डाळ. लातूरचे बोरसुरी तूर डाळ. त्यानंतर लातूरचे पानचिंचोली पटरी चिंच आणि शेवटी लातूरची कोथिंबीर असे 3 वस्तूंना जीआय टॅग देण्यात आलेला आहे. लातूर जिल्हा बोरसुरची तूर डाळ, पानचिंचोली पटरी चिंच आणि लातूरची कोथिंबीर असे एकूण 3 पदार्थांना जीआय टॅग दिलेला आहे. शेवटी धाराशिव जिल्हा आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूरची कवडी. धाराशिव जिल्हा आणि तुळजापूरची कवडी. तुळजापूरची कवडी या वस्तूला जीआय टॅग दिलेला आहे. आता हे झालं मराठवाड्यातील जीआय टॅग. जे महत्वाचे जीआय टॅग आपण बघत आहोत. इथं आपण मराठवाड्यातील जीआय टॅग याबद्दल सविस्तर माहिती घेतलेली आहे. तेही जिल्हानिहाय कोणता जिल्हा आणि कोणतं वस्तू किंवा पदार्थ आहे. त्यानंतर आहे विदर्भातील जीआय टॅग. विदर्भामध्ये 3 जिल्ह्यातील वस्तूंना जीआय टॅग मिळालेला आहे. पहिलं बघू शकता नागपूरची संत्रा. संत्र्यापासून जे नागपूरमध्ये बर्फी तयार होते ते जगामध्ये खूप फेमस आहे. नागपूरमध्ये जे जीआय टॅग असलेली वस्तू आहे नागपूरची संत्रा. त्यानंतर वर्धा जिल्हा आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये जे वायगाव हळद आहे ते त्या वस्तूला जीआय टॅग मिळालेला आहे. आणि शेवटी आहे भंडारा जिल्हा. भंडाराची करवतकाठी साड्या आणि फॅब्रिक्स या वस्तूला जीआय टॅग मिळालेला आहे. परत एकदा आपण रिवाइज करूया, बघूया. विदर्भातील जीआय टॅग पहिला आहे नागपूर जिल्हा. नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूरतील संत्रा याला जीआय टॅग मिळालेला आहे. त्यानंतर वर्धा जिल्हा आहे. वर्धा जिल्ह्यातील वायगाव हळद या वस्तूला जीआय टॅग मिळालेला आहे. शेवटी आहे भंडारा जिल्हा. भंडारा जिल्ह्यामध्ये करवतकाठी साड्या आणि फॅब्रिक्स या वस्तूला जीआय टॅग मिळालेला आहे. आता आपण जीआय टॅग याबद्दल सविस्तर माहिती घेतलो आणि महत्वाचे जे जीआय टॅग आहे महाराष्ट्रातील, कारण आपण महाराष्ट्राचा भूगोल बघत आहोत त्यामुळे महाराष्ट्राची मर्यादित आपण जीआय टॅग किंवा प्रत्येक गोष्ट आपण महाराष्ट्राशी संबंधित बघत आहोत. जेव्हा भारताचा भूगोल बघू त्यामध्ये आपण देशातील जीआय टॅग किंवा राष्ट्रीय उद्यान देशाशी संबंधित जे विषय आहेत त्यानुसार आपण अभ्यास करू. तुर्तास आपण महाराष्ट्राचा भूगोल बघत आहोत त्यामुळे आपण महाराष्ट्राशी संबंधितच माहिती घेत आहोत. तर जीआय टॅग याबद्दल माहिती लक्षात आली असेल तुम्हाला. जीआय टॅग म्हणजे असं लोकेशन किती वस्तू त्या लोकेशन मध्ये प्रामुख्याने मिळते किंवा त्या लोकेशन साठी ती वस्तू फेमस आहे किंवा त्या भौगोलिक सीमामध्ये ते येऊ शकते आणि तिथंच ते उपलब्ध होऊ शकते अशा वस्तूंना जीआय टॅग देण्यात येत असेल. आणि आपण महाराष्ट्रातील प्रमुख जीआय टॅग असलेली वस्तू जिल्हानिहाय बघितलो. अपेक्षा तुमच्या लक्षात येत असेल. परत भेटूया नंतरच्या लेक्चरमध्ये.